पण पानिपतचं स्मारक का? तिथे आपला अहमद शाह अब्दालांनी दारुण पराभव केला, सदाशिव भाऊंना मैदान सोडावं लागलं, मराठ्यांची बेइज्जत झाली म्हणजे पानिपत. पानिपतच्या लढाईला सातत्याने आपण म्हटलेलं आहे की आमची शौर्याची लढाई. त्याचं कारण काय माहितीये? अहमद शाह अब्दालीने मराठ्यांना एक पत्र पाठवलं आणि त्या पत्रात त्यांनी म्हटलं, तुम्ही शूर आहात, तुम्ही वीर आहात, मला तुमच्याशी लढायचं नाही, आपण समझोता करू, तुम्ही हे मान्य करा, पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान हा माझा प्रदेश आहे आणि उरलेला भारत हा मराठ्यांचा हे मी मान्य करतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे 3 प्रांत, आता याचा काही मराठ्यांशी संबंध होता, पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान, मराठ्यांनी त्यांना उत्तर पाठवलं, 1 इंच जमीन तुम्हाला आम्ही देणार. तरी मराठे लढले, स्वतः करता नाही, या भारताकरता ते लढले. हे 3 प्रांत भारतात राहिले पाहिजे याकरता मराठे लढले. पानिपतच्या लढाईला मराठी माणूस कधी, ते शल्य आमचं आहे, पण कधी पानिपतच्या लढाईमध्ये आमचा पराभव झाला असं आम्ही मानत नाही. त्या पानिपतच्या लढाईमधनं ऊर्जा घेऊन महादजी शिंद्यांनी पुन्हा एकदा या संपूर्ण भारतामध्ये छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा हा दिल्लीवर लावला आणि भारतात मराठ्यांनी पुन्हा एकसंघ राज्य स्थापन केलं. ही मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे. स्वतः करता लढले नाहीत, या देशाकरता मराठे लढले आणि म्हणूनच या ठिकाणी आमच्या शौर्याचं स्मारक हे तयार झालं पाहिजे.